कधी कधी नशीब साथ देत नाही, पण आशा मात्र कायम राहते. आईचा हात सोडल्यावर आयुष्याची जबाबदारी खांद्यावर आली. पतीच्या निधनानंतर संसार आणि संघर्ष दोन्ही एकट्याने सांभाळला. तर कोणीतरी 10 वर्षाची प्रतीक्षा सहन करत श्रद्धेचा दीप विझू दिला नाही. वाशिम जिल्ह्यातील निखिल वानखडे, जया सरकटे आणि मनीषा कड या तिघांच्या कथा सांगतात की शासनाचं सर्वसमावेशक अनुकंपा नियुक्ती धोरण हे फक्त नोकरीचं नाही, तर नवजीवन देणारं धोरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत शासनाच्या संवेदनशील निर्णयामुळे या तिघांच्या आयुष्याला मिळाली नव्याने उभारी आणि सुरू झाला आशेचा आणि सन्मानाचा नवा अध्याय. वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. सर्वसमावेशक सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस प्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीपत्र वितरणाचा जिल्हास्तरीय मेळावा 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम इथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शासनाच्या सर्वसमावेशक अनुकंपा भरती धोरणाच्या अंमलबजावणीमुळे एकाच वेळी 97 उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्तीपत्र देण्यात आलं, ज्यामध्ये 49 अनुकंपा भरतीचे उमेदवार आणि 48 MPSC तर्फे निवड झालेले उमेदवार समाविष्ट होते. याच धोरणामुळे प्रदीर्घ संघर्ष केलेल्या निखिल वानखडे, जया सरकटे आणि मनीषा कड यासारख्या अनेक उमेदवारांना सेवेची संधी मिळाली आहे. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची गाथा खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरत आहे. जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करत शासनाच्या अनुकंपा नियुक्ती धोरणामुळे वाशिम जिल्ह्यातल्या अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाले. यापैकीच एक म्हणजे वाशिम येथील निखिल वानखडे. त्याची आई श्रीमती वैशाली वानखडे या अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असताना त्यांचं निधन झालं. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी निखिलच्या खांद्यावर आली. मुख्यमंत्री अनुकंपा नियुक्ती धोरणामुळे त्याची अव्वल कारकून म्हणून नियुक्ती झाली. आईच्या सेवाभावाचा वारसा पुढे नेत ते आता समाजासाठी कार्य करायला सज्ज झाले आहेत. माझी आई सिव्हिल हॉस्पिटल वाशिममध्ये कार्यरत होती. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले असून मी त्यांच्या जागेवर 12 वर्षाने अनुकंपा तत्वावर पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक संवर्गातून अव्वल कारकूनमध्ये रुजू झालो आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामुळे मला ही संधी मिळाली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिवरा इथली जया सरकटे यांचा संघर्षही प्रेरणादायी आहे. पतीच्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्यावर 2 लहान मुलं आणि वयोवृद्ध सासू सासऱ्यांची संपूर्ण जबाबदारी आली. या संकटातही त्यांनी धैर्य सोडलं नाही. शासनाच्या संवेदनशील धोरणामुळे त्यांना वनविभागात नियुक्ती मिळाली. नव्या आत्मविश्वासाने त्यांनी सेवा करण्याचा संकल्प केला आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी 150 दिवसाच्या अनुकंपा नियुक्ती त्यांनी दिली, तेव्हापासून तेव्हा कुठेतरी माझी परिस्थिती आता सुधारेल आणि माझ्या मुलाबाळाचे शिक्षण मी पूर्ण करेल. दुसरीकडे मनीषा मोहन कड यांनी तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सेवेची संधी मिळवली. 2015 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संयम आणि श्रद्धेच्या जोरावर ही प्रतीक्षा सहन केली. अखेर शासनाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे त्यांना भूजल सर्वेक्षण विभागात भूगोल माहिती प्रणाली सहाय्यक पदावर नियुक्ती मिळाली आहे. बरेच वर्ष झाली आम्ही प्रतीक्षात होती. 10 वर्षापासून आम्ही प्रतीक्षा करत आहोत की आम्हाला कधी नियुक्ती मिळेल आणि कधी आमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. मला आशा नसताना अचानक आम्हाला बातमी मिळाली की तो आता प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट नियुक्ती करण्यात आल्या आणि मला त्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या डिपार्टमेंटमध्ये अनुरेखक म्हणून मला पद मिळालेले आहे. निखिल, जया आणि मनीषा या तिघांची यशोगाथा म्हणजे संघर्षातून उभारी घेणारी श्रद्धा, संयम आणि शासनाच्या संवेदनशील निर्णयातून मिळालेलं नवजीवनच आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी शासन आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानत कर्तव्यनिष्ठेनं सेवा करण्याचा संकल्प केलाय. दरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर यांनी सर्व नियुक्ती उमेदवारांचं अभिनंदन करत त्यांना प्रामाणिकपणे सेवा करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक अनुकंपाधारक हे काही वर्षांपासून या नियुक्तीसाठी प्रतीक्षेमध्ये होते आणि शासनाने ही जी नवीन सुलभ प्रक्रिया केली आहे आणि एकत्रितपणे जिल्हा स्तरावर समन्वय साधून यांना नियुक्ती देण्याची जी कार्यवाही केली आहे त्याविषयी देखील सर्वांनी समाधान व्यक्त केले. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास आर धनगर, वाशिम.
शेती म्हणजे फक्त जमिनीवरचं काम नाही,